विद्यार्थ्यांनो, आज मी एक धडा समजावून सांगणार आहे. इयत्ता 8वीच्या जीवशास्त्रातील पेशी मूलभूत एकक. हा धडा पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आपणास समजदार आहे. पेशींचा शोध, कांद्याच्या सालीतील पेशींचे निरीक्षण, मानवी गालाच्या पेशींचे निरीक्षण, सेल स्ट्रक्चर आणि सेल ऑर्गेनेल्स, सेलची विविधता. आपल्या सर्वांना माहिती आहे की मधमाशा मध साठवण्यासाठी मधमाशा एक सुंदर घर बनवतात. त्यास आपण मधाचा पोळा असे म्हणतात. हनीकॉम्बमध्ये वेगवेगळे कप्पे किंवा वैयक्तिक पेशी असतात. सेल हे जीवनाचे मूलभूत एकक, त्याची रचना आणि विविधता याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपण वनस्पती आणि प्राणी यांसारख्या इतर सजीवांसह वातावरणात राहतो. आपल्याला अनेक एककोशकीय जीव देखील माहिती आहेत, जे केवळ सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. म्हणून सह अस्तित्वात असलेल्या जीवांमध्ये सूक्ष्म शेवाळापासून ते विशाल कोनिफर, अदृश्य जीवाणू ते हत्तीसारख्या विशाल प्राण्यांपर्यंत सर्वांचा समावेश होतो. सेल नावाचे मूलभूत एकक आहे. आधारित स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशनवर जीवांचे वर्गीकरण प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्समध्ये केले जाऊ शकते. बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्मा सारख्या काही जीवांमध्ये खरे केंद्रक अनुपस्थित आहेत. या जीवांना प्रोकॅरियोट्स म्हणतात. एक पेशीय वनस्पती, बुरशी. तथापि वनस्पती आणि प्राणी यांसारख्या जीवांमध्ये झिल्लीने झाकलेले सुपरिभाषित केंद्रक असलेल्या पेशी असतात. या जीवांना युकॅरियोट्स म्हणतात. काही जीवांमध्ये एक पेशीचे शरीर असते आणि त्यांना एककोशकीय जीव म्हणतात. उदाहरणार्थ अमिबा आणि ईस्ट. प्राणी आणि वनस्पती, मानव यांसारखे जीव अनेक पेशींनी बनलेले असतात आणि त्यांना बहुपेशीय जीव असे म्हणतात. मुख्य शब्द: सेल जीवाचे मूलभूत एकक, सेल मेम्ब्रेन सेलची सीमा, सेल वॉल सेल झिल्लीच्या बाहेर स्थित वनस्पती सेलचे बाह्य आवरण, एक पेशीय एकल एकक, एक कोशिकीय जीव, अनेक पेशींसह बहुसेल्युलर जीव. पेशींमधील ऑर्गेनेल्स, झिल्ली बद्ध रचना.
सायटोप्लाझ्म सेलमधील जेलीसारखी रचना. न्यूक्लियस, सेल, सेल ऑर्गेनेल्स आणि सेल प्रकार येथे दर्शवलेल्या संकल्पना पाहूया. चला जाणून घेऊया सेलचा शोध कसा लागला. जॅन स्वॅमरडॅम सारखे शास्त्रज्ञ 1637 ते 1680, अथेनाशियस किर्च 1601 ते 1680, अँटोनी व्हॅन ल्यूवेनहोक 1632 ते 1723 आणि रॉबर्ट हुक 1635 ते 1702 यांनी सूक्ष्मदर्शकाखाली वेगवेगळ्या गोष्टींचे निरीक्षण केले असे समोर आले. 1674 मध्ये अँटोनी व्हॅन ल्यूवेनहोक 1632 ते 1723 हे जीवाणू ईस्ट, प्रोटोझोआ, लाल पेशी, लाल रक्तपेशी आणि पाण्याच्या थेंबांमध्ये प्रवाहित जीवन यांसारखे जिवंत शरीर पाहणाऱ्यांपैकी एक होते. त्यांनी अनेक प्रकारचे भिंग तयार केले आणि सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या लेन्सचा वापर केला. सोळाशे 1665 मध्ये रॉबर्ट हुक या ब्रिटिश शास्त्रज्ञाने स्वतः बनवलेल्या साध्या भिंगाच्या यंत्राखाली कॉर्कचे पातळ काप ओकच्या झाडाखाली मऊ साल पाहिली. त्यांनी निरीक्षण केले की कॉर्क मधाच्या पोळाच्या संरचनेसारखे आहे, ज्यामध्ये अनेक रिकाम्या खाली जागा आहेत किंवा स्ट्रक्चरसारख्या रिक्त बॉक्स आहेत. त्याला वाटले की कॉर्क अगदी लहान पोकळ्यांनी बनलेले आहेत. रॉबर्ट हुक या पोकळ्यांना पेशी म्हणतात. लहान खोलीसाठी सेल हा लॅटिन शब्द वापरला जात आहे. रॉबर्ट हुक यांनी लावलेला सेलचा शोध हा विज्ञानाच्या इतिहासातील एक मोलाचा दगड होता. कॉर्क आणि मॅच स्टिकच्या पेशी मृत पेशी आहेत. M.J. शेल्डेन, थिओडोर श्वानशेल्डेन आणि जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ आणि श्वान जर्मन प्राणीशास्त्रज्ञ यांनी मिळून 1839 मध्ये पेशी सिद्धांत समोर मांडला. सेल सिद्धांत सांगतात की सजीवांचे शरीर एक आणि किंवा अधिक पेशींनी बनलेले असते. सर्वच पेशी विभाजनाद्वारे केवळ अस्तित्वात असलेल्या पेशीमधूनच निर्माण प्राप्त होतात. कांद्याच्या सालीचे निरीक्षण बघूया. एक कांदा सोलून घ्या आणि बल्बमध्ये एक लहान मांसल भाग कापून घ्या.
आम्हाला एक पातळ अर्धपारदर्शक पडदा दिसला की सर्व तुकडे एकत्र ठेवलेले आहेत. पडद्याचा एक छोटा तुकडा कापून घ्या. कापून एका स्लायडरवर पाण्याच्या थेंबात समान रीतीने पसरवा. आणि ते कव्हर स्लिपने झाकून ठेवा आणि सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलेल्या कांद्याच्या सालीच्या पेशी म्हणजे वनस्पती पेशी असतात. संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यावर कोणतीही पेशी 3 प्रमुख भाग दर्शवते. ते सेल झिल्ली, सायटोप्लाझ्म आणि न्यूक्लियस आहेत. एक पेशी सेल झिल्ली किंवा प्लाझ्मा झिल्लीने वेढलेली असतात. आणि हे सेलच्या आतील भागाला बाहेरील वातावरणापासून वेगळे करतात. सेल झिल्ली सेलचा आकार राखण्यास मदत करते आणि ते सेलमध्ये किंवा बाहेरील निवडक पदार्थांच्या हालचाली नियंत्रित मदत करते. कांद्याची साल ही वनस्पती पेशी असल्याने आम्ही पेशीच्या पडद्याच्या बाहेरील पेशी भिंतींचे निरीक्षण करतो. पेशींची भिंत केवळ वनस्पतीच्या पेशीमध्येच दिसून येतात. सेलचा कोणता भाग त्याला आकार देतो हे तुम्हाला माहिती आहे का? सेलचे घटक झिल्लीमध्ये बंद केलेले असतात. हा पडदा वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशींना आकार देतो. सेल भिंत हे वनस्पतींच्या पेशींमधील पेशींच्या पडद्यावरील अतिरिक्त आवरण आहेत. आणि हे या पेशींना आकार आणि कडकपणा देते. बॅक्टेरियल सेलमध्ये सेल भिंत देखील असतात. आता प्राण्यांच्या पेशींचे निरीक्षण चला आपण करूया. मानवी गालाच्या पेशींचे निरीक्षण. तुमचे तोंड स्वच्छ धुवा आणि स्वच्छ लाकडी किंवा प्लास्टिकच्या चमच्याने तुमच्या गालाची आतील पृष्ठभाग खरडवून घ्या. आता स्क्रॅपिंग घ्या आणि एका स्लायडरवर घेतलेल्या पाण्याच्या थेंबामध्ये ठेवा. कव्हर स्लिपमध्ये स्लाइड झाकून ठेवा. चला सूक्ष्मदर्शकाखाली स्लाइडचे निरीक्षण करा. आपण मानवी गालाच्या पेशींचे निरीक्षण करू शकतो. न्यूक्लियसचे निरीक्षण. साधारणपणे असे मानले जाते की फेलिस फोंटोना 1723 ते 1805 आणि काही इतर शास्त्रज्ञांनी प्रथम 18व्या शतकात उपकला पेशींमध्ये प्राण्यांच्या शरीराचा सर्वात बाहेरचा थर न्यूक्लियस पाहिला. जर वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींमध्ये न्यूक्लियसचे निरीक्षण करणे आणि ते सर्व पेशींना अविभाज्य भाग असल्याचे ओळखण्याचे श्रेय रॉबर्ट ब्राउन 1773 ते 1858 यांना जाते. 1831 मध्ये ऑर्किडच्या पानांच्या एपिडर्मिसमधील पेशींचे निरीक्षण करताना रॉबर्ट ब्राउनला एक गोलाकार स्पॉट दिसला होता जो आसपासच्या भागांपेक्षा किंचित अपारदर्शक होता.
दुसऱ्या पेशीमध्येही तत्सम संरचना अस्तित्वात असल्याचे त्यांनी नमूद केले जाते. रॉबर्ट ब्राउन यांनी दावा केला की ही रचना पेशीचा अविभाज्य भाग आहे आणि त्याला न्यूक्लियस असे म्हणतात. जर कांद्याच्या सालीच्या पेशी आणि मानवी गालाच्या पेशींची तुलना करूया, तर कांद्याच्या सालीच्या पेशी आणि मानवी गालाच्या पेशींमध्ये स्पष्ट फरक म्हणजे पेशींची भिंत. वनस्पतीच्या पेशीमध्ये आढळणारी सेल भिंत पेशींना कडकपणा प्रदान करते. या दोन्ही पेशींना सेल मेम्ब्रेन नावाचा बाह्य स्तर असतो आणि तो पेशींना आकार देतो. न्यूक्लियस दोन्ही पेशीमध्ये असते. जेलीसारखा पदार्थ न्यूक्लियस आणि सेल झिल्ली यांच्यामध्ये आढळतो आणि त्याला सायटोप्लाझ्म असे म्हणतात. सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गेनेल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झिल्ली बद्ध संरचना असतात. आणि सेल ऑर्गेनेल्स सेलमधील अनेक कार्ये पार पाडण्यास मदत करतात आणि म्हणूनच पेशींना जिवंत शरीराची संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणून ओळखले जाते. पेशींमध्ये विविधता. कांद्याच्या सालीच्या पेशीमध्ये तुम्ही पाहिले असाल की जवळजवळ सर्व पेशींची रचना आणि आकार सारखाच असतो. परंतु निसर्गात लाखो सजीव आहेत ज्यांचे आकार भिन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये असलेल्या पेशींच्या संख्येत भिन्नता आहेत. अमिबा, पॅरामेशियम, क्लॅमिडोमोनास, स्पायरोगायरा हे सूक्ष्मजीव आहेत. हे सर्व एकपेशीय आहेत आणि त्यांना युनिसेल्युलर जीव म्हणतात. युनि म्हणजे एकल. आणि जर यामध्ये एकल पेशी अन्न मिळवणे, श्वसन, उत्सर्जन, वाढ आणि पुनरुत्पादन यांसारख्या सर्व जीवन प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. जर एकापेक्षा जास्त पेशी असलेल्या सजीवांना बहुपेशीय जीव म्हणतात, ज्यांचे प्रकार आणि पेशींची संख्या भिन्न असतात. उदाहरणार्थ, जर आपण पालक किंवा ट्रायड्रॅक्स सारख्या डिकोड स्टेमचा पातळ भाग पाहिला तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे ए, बी, सी आणि डी असे चिन्हांकित पेशींचे 4 गट आढळतात. गट ए पेशी स्टेमचा सर्वात बाहेरील थर तयार करतात आणि ते स्टेमला आकार देतात, तसेच संरक्षण देतात. स्टेमचा मोठा भाग गट बी पेशींनी बनलेला असतो. हिरव्या स्टेममध्ये या भागामध्ये प्रकाश संश्लेषण करणारे विशेष अवयव असतात.
गट सी मध्ये पेशींचा समावेश होतो, ज्या एकत्र जोडून लांबलचक रचना तयार करतात, ज्या वनस्पतीच्या शरीरात अन्न आणि पाणी चालवतात. गट डी पेशी तरुण स्टीमच्या मध्यभागी असतात आणि प्रौढ स्टीममध्ये पोकळ रचना तयार करतात. मानव आणि प्राणी हे वेगवेगळ्या पेशी जसे की रक्त, स्नायू आणि मानवाचे मज्जातंतू दर्शवतात. विविध आकार त्यांच्या विशिष्ट कार्याशी संबंधित आहेत. साधारणपणे पेशी गोलाकार, गोलाकार किंवा लांबलचक असतात. जर काही पेशी लांब आणि दोन्ही टोकांना टोकदार असतात आणि स्पिडल आकार असे दर्शवतात. पेशी कधीकधी खूप लांब असतात. काही चेतापेशी किंवा न्यूरॉन्स सारख्या लांबलचक फांद्या असतात. आता आपण पेशींचा आकार पाहूया. काही सजीवांमधील पेशींचा आकार मीटरच्या दशलक्षाव्या भागा इतका लहान असू शकतो. मायक्रोमीटर किंवा मायक्रॉन किंवा काही सेंटीमीटर इतका मोठा असू शकतो. बॅक्टेरियामध्ये सर्वात लहान पेशी 0.1 ते 0.5 मायक्रोमीटर असते. 170 मिमी गुणिले 130 मिमी मोजणारी सर्वात मोठी पेशी शहामृगाची अंडी आहे. पण सेलचा आकार त्याच्या कार्याशी संबंधित आहे. उदाहरणार्थ मनुष्य आणि हत्ती या दोघांमधील चेतापेशी लांब व फांद्या असतात. ते संदेश हस्तांतरित करणारे समान कार्य करतात. जीवाचा आकार पेशीच्या संख्येवर अवलंबून असतो, पेशींच्या आकारावर नाही.